अरे सर, आप देर से आए, वो मैडम आई थी जो आपके साथ हमेशा कॉफी पीने आती थी। कहाँ गई? वो मैडम पर्स में से एटीएम कार्ड निकालते समय मैंने देखा, शायद एटीएम में गई रहेंगी। अरे साहब, कॉफी? नहीं नहीं, अभी नहीं, बाद में। कॉफी पीजिए साहब। अहो, मनू यायच्या आधी ना मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. काय ते? आपण गावी जातोय ना ते बरंच आहे. मला ना तुझं काही कळतच नाही मालती. तुला गावी जायची घाई होती म्हणून तू मला तिकीट काढायला लावलीस. मग तिकीट मिळाली तर तुला इथून सगळं सोडून जायचं नव्हतं आणि आता तर म्हणतेस आपण उद्या गावी जातोय ते बरं आहे म्हणून. बरोबर आहे तुमचं, पण सगळ्याला कारण आहेत. काल मोना येऊन गेल्यापासून ना मला धसकाच बसलाय. आपण गावी गेलेलंच बरं असं वाटायला लागलंय मला. जसं काही मोना तिथे गावी येऊच शकणार नाही. अहो हो, पण दृष्टी आड सृष्टी बरी. काय हो, काल ती काय म्हणत होती मला तर काही नीट कळलंच नाही. आपली जी काही मालमत्ता आहे त्यात तिचा वाटा हवाय हे बजावून ठेवायला आली होती. हो का? पण आपल्याकडे असं आहे काय? हे घर, तिला देऊन उरलेले सोन्याचे दागिने, गावाकडचं भावकीतलं घर आणि काय 4 भांडी कुंडी. अगं हीच इस्टेट समजायची आणि त्यातच मोनाला हक्काचा वाटा हवाय. विचारपूस केली नाही कधी, पण हे सांगायला मात्र आली पट्टी. तिचं जग न पैशाभोवती फिरायला लागले. पहिल्यापासून ती तशीच होती. कठीण आहे ग बाई. जाऊ आपण गावालाच जाऊ. निदान कानावर काही येत नाही तोपर्यंत तरी शांतपणे जगण्याचा प्रयत्न करू. अलका, हां? विक्रम कुठे? नाही आला अजून. कुठे गेलाय? नक्की कुठे गेलाय माहिती नाही, पण गेलाय कुठेतरी. मला जरा काम होतं त्याकडे. कुठे गेलाय विक्रांताई? माहिती नाही ग, बाहेर गेलाय कुठेतरी. बाहेर गेलाय कुठेतरी म्हणजे? आई हो, किती उशीर झालाय. तुम्हाला काहीच काळजी वाटत नाहीये का त्याची? मला म्हणाला बाहेर जाऊन येतो, मग थांबवून कसं ठेवणार? अलका, इतका का उशीर झालेला नाही त्याला कळलं? उगाच टेन्शन घेऊ नका. एक मिनिट, टेन्शन नको घेऊ म्हणजे काय बाबा? आजारी आहे विक्रांत ही गोष्ट विसरलात का तुम्ही? मला त्याचं टेन्शन यायला लागलंय. एकटा गेलाय तो. हे बघ, आजारी असला तर हिंडू फिरू शकतो तो, आणि गेली 1.5 वर्ष तो फिरतोय असं कळलं? आई तुम्हाला काहीच भीती वाटत नाहीये का हो? तो कुठे गेला तर? अहो ही तुमची जबाबदारी आहे ना विचारणं की तो कुठे जातोय, काय करतोय. तू सुद्धा आत्ताच आलेस ना काही वेळापूर्वी. आम्हाला काय जाब विचारतेस? एक मिनिट बाबा, मी ना फिरायला गेले नव्हते. मी कामासाठी बाहेर गेले होते, नोकरीसाठी बाहेर गेले होते आणि मुळात माझ्या मीटिंग्स होत्या. मला साईटवर जायचं होतं म्हणून मला यायला उशीर झाला. तुमचा मुलगा घरात बसून आहे गेले अनेक महिने आणि ऑफिसमध्ये बसून मी ह्याची काळजी करायची का की तो कुठे आहे, काय करतोय, नजर ठेवायची का त्याच्यावर? हे बघ, आम्हाला जेवढं जमतं ना तेवढं लक्ष बरोबर ठेवतोय आम्ही. तू शिकवू नकोस.
जाऊ दे म्हणा, तुम्ही सगळे लाडच करता ना त्यांचे. पण मला नवल वाटतंय की तुम्हाला काहीच माहिती नाहीये तो कुठे गेला. अगं आम्हालाही त्याची काळजी वाटते, पण म्हणून काही दिवसभर त्याला घरात बांधून ठेवू? कसं आहे नाही, नुसती काळजी वाटून काहीच उपयोग नाही. अहो आपल्याला काहीतरी तोडगा काढावा लागणार आहे याच्यावर. आजारी माणूस आहे ना तो, डोक्यात नको नको ते विचार असतात, कुठे भरकटला म्हणजे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवते, मेंटल सिकनेस जेव्हा एखाद्या माणसाला होतो ना, तेव्हा तो व्यसनांच्या आहारी जातो. हे माहिती नाहीये का तुम्हाला? तरी तुम्हाला काहीच वाटत नाहीये. हे बघ, आम्हाला जे वाटतंय ना ते आम्हाला माहिती आहे, तू सांगू नकोस. आणि एवढं नवरा 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 करतेस तर काय किंमत आहे तुला ग त्याची? हा, नाहीतरी फक्त कागदोपत्रीच उरला ना तो नवरा आता, ऑन पेपर. ऑन पेपर नवरा. ओके, अच्छा अच्छा, म्हणजे तो माझा ऑन पेपर नवरा आहे, म्हणजे मी तुमची ऑन पेपरच सून आहे का? म्हणून तुम्ही या पद्धतीने बोलता माझ्याशी? आम्ही कसं वागायचं ना ते आम्ही बघू, तू सांगू नकोस. तू जर खऱ्या सुनेसारखी आणि बायकोसारखी वागली असतीस ना तर ही वेळ चालली नसती, कळलं? तर तू ठेव लक्ष तुझ्या पद्धतीने. आणि तू हिला जबाबदारी शिकवतेस, हिला आधी स्वतः कशी वागतेस हे नीट बघ एकदा. बरोबरच आहे, तुम्हाला सगळ्यांना माझ्याच चुका दिसतात ना. व्यसनांच्या आहारी गेला ना तुमचा मुलगा, तेव्हा तुम्हाला कळेल. देव जाणे कुठे भरकटत गेलाय का कोणाला एकट्यात भेटायला गेलाय. हिंगूबाई, चला आजी चालली उद्या गावाला. आजी जवळ झोपण्याचा आजचा शेवटचा दिवस. गावाला गेल्यावर परत कधी भेटशील कोण जाणे, पण भेटल्यावर ओळख दाखव हं, नाहीतर विसरून जाशील आजीला. हॅलो, हां बोल ग. हो का, किती वाजतील? हो, ती जेवून झोपली सुद्धा. बर. कोण हो? मनू. आज तिला थोडा उशीर होईल म्हणते. ठीकच आहे, आज आहोत आपण, पण उद्यापासून तिला लवकरच यावं लागेल. मॅडम कॉफी. सर कॉफी. थँक्यू. विक्रांत, अरे तुझ्या चेहऱ्यावर इतकं टेन्शन का दिसतंय मला? नाही, काही नाही, असंच. नाहीये ना असं काही. मग हस ना. चिअर्स. हो, cheers. अरे काय रे, इतका वेळ मी एकटीच बोलतीये, तू सुद्धा बोल ना काहीतरी. काय बोलू? तेही मीच सांगू? बोलण्यासारखं काहीच राहिलं नाहीये का? असं कसं असेल? माझ्याकडे बघ, किती होतं सांगण्यासारखं. तू एक नवीन आणि वेगळं आयुष्य जगून आली आहेस मानस. मी त्यातच अडकलेलो होतो, अजूनही अडकलो. असं काही नाही आहे विक्रांत, तू बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय. तुला काय माहित ग? योगीच मला बरं वाटावं म्हणून मोटिवेशनल बोलते. बरं, मग मला सांग, नानू मामा आजारी नसताना सुद्धा तू त्यांचं चेकअप का केलं? तुझं डोकं शाबूत आहे की नाही हेच तुला तपासायचं होतं, राईट?
अलका काकींबरोबर रोज वॉकला जातोस, हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलास. फक्त नाडी परीक्षेवरनं सीझर लगेच करावं लागेल हेही तू सांगितलं. पण हे सगळं तुला कसं माहित? वेल, मेरे जासूस चारों तरफ फैले है. पण मी आत्ता हे जे सगळं सांगितलं ते बरोबर आहे ना? हो खरंय. म्हणजेच तू या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतोय. कदाचित तुझ्या नकळत असेल, पण सुरुवात तर झालीये. किती चांगलं आहे हे. तू आता मरगळ झटकून छान कामाला लाग, अगदी पूर्वीसारखं. हे सांगायला खूप सोपं आहे मानसी, पण आता पूर्वीसारखं काहीच राहिलं नाहीये. हे विक्रांत, जग सतत बदलत असतं, हेच एकमेव सत्य आहे. मग पूर्वीसारखं सगळं कसं असेल आणि का राहावं पूर्वीसारखं? तू आता ह्या बदलाला सामोरं जा. हे तुला वाटतं तितकं सोपं नाहीये मानसी. त्याच ठिकाणी त्याच माणसांमध्ये सतत वावरत असताना पूर्वीच्या आठवणी येणारच. अरे, तू ताईसारखं चक्रीवादळ झेललंयस. जे कधीच सोपं नव्हतं ते तू केलंयस, आणि तू असं म्हणतोयस ते चक्रीवादळ मी झेललंय मानसी, ते मला पेललं नाहीये. असं का म्हणतोयस विक्रम? कारण अजूनही आमच्या घरात मोनिका आम्हाला पूर्वीपेक्षा जास्त त्रास देते. डिवोर्सचा कन्सेंट मागे घेऊन ती जबरदस्ती आमच्या घरात घुसली. तिचा हक्क गाजवायला नानू मामांशी हवं तसं बोलते. आई, गीता काकी यांच्याशी कसंही वागते, त्यांच्याकडनं हवं ते काम करून घेते. आणि तिची मोलकरीण सुद्धा, ती सुद्धा इतकी उद्धट आहे, सारखी तिची अरेरावी सुरू असते का? बापरे, ताई अजूनही तशीच वागते? नाही, याहीपेक्षा वाईट वागते. तुला माहितीये, गेल्या 3 वर्षात ताईने मला एकदाही फोन केला नाहीये. माझी जरा सुद्धा चौकशी केली नाही. माझीही नाही आणि ईशाची सुद्धा नाही. एनिवे, तुला उशीर होत असेल ना? आता तू एकटी नाहीयेस. ते पिल्लू आहे ना तुझं वाट पाहायला. आता हे का आणखी? अगं, हे महत्वाचं आहे. माझे कपडे नको घेऊ का मी? अहो, पण मग आधी का नाही भरलेत? अगं, मगापासून तूच काय काय बॅगेत भरत होतीस. विसरलो तो माझे कपडे आहेत म्हणून. तुम्ही उगीच माझ्यावर घालू नका. तुम्ही विसरलात ते सांगा. अगो बाई, अगं पण राणी, हा तुला लागतो ना जवळ झोपताना. नको, तू घेऊन टाक. अरे वा वा वा. तू त्याला जवळ घेऊन झोप. गोड आहे ग बाळ आमचं. पाहिलत ना, आपल्याला तिची आठवण येईल ना म्हणून देते, पण तिला ते सांगता येत नाहीये. आजी, सत्ते काकूंनी हे दिलंय, हेही ठेवा तुमच्या बॅगेत. अरे देवा, अगं आता जागा कुठे आहे बॅगेत? अरे बापरे, केवढं सामान झालंय ग तुझं. मलाही काय काय द्यायचं होतं तुला. अगं बाई नको, राहू दे आता ते. बरं, सगळ्यात महत्वाचं, तुझा चष्मा घेतलायस का? हो. आणि तुमची औषधं, तुमची जपमाळ? सगळं घेतलंय. नक्की का? इशू, जा आतल्या टेबलवर बघून ये आजोबांची जपमाळ आहे का ते. हं? हो. जा. अगं बाई, एक विसरलेच. काय ग, काय झालं? अगं, दळवींकडे फोन करून सांगायचं राहिलं आम्ही जातोय ते. हो. मी करते फोन. हा. हॅलो, हा विजय काका. हो हो हो, सांगतो सगळ्यांना. पण झालं ना सगळं पॅकिंग वगैरे व्यवस्थित? हा, त्यांना म्हणून सांभाळून जा. हा, चल. अगो बाई, आजी आजोबा गावाला निघाले? हो, आज जाणार नाही का ते? अगो बाई, अहो मग आधी माहिती असतं तर मी लाडू चिवडा करून ठेवला असतं ना त्यांच्या बरोबर द्यायला. नको, मानसी म्हणाली सगळं दिलेलं आहे, काही नको.
अहो मग दुसरं काय देऊ, मला तर काही सुचेनसं. कडबोळी देऊ का करून पटकन म्हणजे भाजणी? तेच ना ते. आपण एक काम करूया, आपण औषधं देऊया आजोबांची थोडी, बरोबर? पण आजोबांना कुठली औषधं लागतात हे तुम्हाला माहितीये का? अगं मानसी सांगणार नाही का? हा, औषध. पण फक्त औषधं, आणखीन काहीतरी द्यायला नको का? बरोबर. हा, टॉर्च देऊया. टॉर्च? टॉर्च देते असतेच का? काय, तिकडे दिवे जातात ना का, वेळी अवेळी उपयोग होईल त्यांना. अगं बाई, खरंच की हे मला सुचलंच नाही. तुम्हाला बरं सुचतं. पण या दोनच गोष्टी, आणखीन काहीतरी द्यायला हवं ना? का ते, हा बटवा देऊया आपण. कशासाठी? आजोबांची जपमाळ आहे ना, ती ठेवायला, म्हणजे हरवणार नाही कुठे. अय्या हो, अहो त्या म्हणतच होत्या हल्ली ते खूप विसराळू झाले, कुठेही नाही नाही, हे छानच आहे. हा, आणखीन आजींना चपला देऊ. हे जरा आतीच आहे. चपला देतं का कुणी? अहो, चपला असतीलच ना त्या. अगं घरात घालायच्या चपला. कशाला? अगं तिकडे किडे बिडे असतात, पुढे पायाला चावले तर. बरं, ठीक आहे. मग आणखीन? नाही, आता माझी कल्पना शक्ती संपली. मला ना एक सुचतंय. हसू नका. ट्रान्झिस्टर देऊया का? काहीतरी काय बोलतेस? कसली गाणी लागतात रेडिओवरती हल्ली? अहो सकाळी अशी भजनं ऐकत ऐकत उठले ते की त्यांचा दिवस सगळा छान जाईल ना, म्हणून म्हणतीये. देऊया का ट्रान्झिस्टर? हा ठीक आहे. 1 2 3 4 हे एवढंच फायनल. आता मूळ प्रश्न, आणणार कोण? वेळ कुठे आहे? 5 वाजता निघणार ते. अहो तुम्ही फक्त आणून द्या, मी तिकडे नेऊन देईन. हा. हो का? हा. हे आधी मला माहिती असतं ना, तर मी काय बोललोच नसतो. हो का? मग मी कडबोळी करायला घेऊ का? त्यापेक्षा मी जातो, सगळं खरेदी करतो आणि घेऊन येतो. हो. लक्षात राहील ना? हो. ट्रान्झिस्टर. आजी थांबा थांबा थांबा, हे सुद्धा ह्याच्यात सगळं ठेवा पिशवीत. आता खायचं काही देऊ नकोस ग बाई. अरे जास्त काही नाही आजी, मी पोहे आणि उपम्याची रेडीमेड मिक्स पाकिटं आणली आहेत. गेल्या गेल्या तुम्हाला कंटाळा येईल ना करायला, म्हणून. नुसतं गरम पाणी टाकायचं त्याच्यात, ही पोहे आणि उपमा तयार. केवढ्याला आणलीस ग? ते राहू दे आजोबा. हे बघा, 2 टॉवेल आहेत, ह्याच्यात टाका, ह्या बॅगेत. 2 टॉवेल आहेत आणि मी ऑर्गॅनिक साबण पण आणलेत, मस्त वास आहे त्याचा. अगं ते तसले साबण महाग असतात ना. आजोबा, कितीला आणलेस? हे सगळं मी गिफ्ट करतेय. अगं इतका खर्च कशाला केलास तू? अहो ती एवढं मनापासून देतेय, तर उगीच सारखं खर्चाचं काय विचारताय तुम्ही? बरं, राहिलं. बरं, मी लावू का फायनल बॅग ही? ये बस. हे जरा आधी काढते. अगं राहू दे ते सगळं. नको नको, खूप जागा जाते. मी परत लावते बॅग, आधीच काढते सगळं. अगं पण किती वेळ जाईल त्यात? मी करते ना पटकन, तुम्ही आराम करा आज जाऊन. बर, पण मग आता कपडे वर राहू देत आणि वस्तू आत टाक. अगं ती भरते ना आता, भरू दे तिला हवं तसं. अहो पण मला सापडायला हव्यात ना वस्तू. कुठे काय ठेवलंय काय नाही कळायला नको का? का? मी उपसीन की बॅगा. हॅलो हॅलो विक्रांत. हा मी बोलू? अरे बोल ना, असं काय विचारतोयस? नाही म्हणजे तू बिझी नाही आहेस ना, तुझ्यासमोर पेशंट नाही आहे ना? नाही नाही, माझ्यासमोर कोणीही पेशंट नाही आहे, कारण मी घरीच आहे. घरी का? तुला बरं नाही का? नाही रे, तसं काही नाही. आजी आजोबा आज परत गावाला जात आहेत ना, त्याच गडबडीत आहे. अच्छा अच्छा, मग त्यांना नमस्कार सांग माझा. हा हो हो सांगते. तू कसा आहेस? मी ठीक आहे. मानसी, काल आपण जे बोललोय ना, ते प्लीज कुणाला सांगू नकोस. हा, तू हे सांगायला फोन केला होतास? हो. आणि हा, तू मला जे सांगितलंयस ना, त्यावर मी विचार करतोय. आणि त्याबद्दल आणखी डिटेल्स सांगायचे आहेत मला तुला, त्यावर बोलायचंय. हो बोलूच आपण. व्हेरी व्हेरी गुड विक्रांत. पण आज नाही. मी एक काम करते, मी वेळ ठरवते आणि तुला कळवते. चालेल? हो हो,
चालेल ना. तुम्हाला सांग कधी बोलायचं ते, म्हणजे वेळ ठरवून. हा हो, मी तेच आता म्हणाले की मी वेळ ठरवते आणि तुला कळवते. टेक केअर. बाय. बाय. हॅलो मानसी, तुम्हाला सांगितलं होतंस ना बदलाला सामोरं जायचंय. हा, त्यासाठी तू मला मदत करशील? येस.